ताई, काय झालंय? अशा फेऱ्या का मारताय? काल रात्री रमेश माधवाच्या अभ्यासिकेत पाठवले होते. सकाळ झाली पण आली कुठे खाली अजून ती? काय हा गजब म्हणायचा मी. 4 लोकांना जर बाहेर कळले तर रानड्यांची अब्रू जाईलच, पण माधवाची मोठी बदनामी होईल. नाही नाही, तरी तिला परवाच सांगितले होते की जर वर गेलीस तर जास्त वेळ तिथे रेंगाळत राहू नकोस म्हणून. काही ना काहीतरी कारण काढ आणि खाली निघून ये. पण ऐकायचे नाही. अगो दिवस वर आलाय तरी अजून वरच. भाऊजींना कळले तर चांबडी सोलून काढतील. म्हणतील लक्ष कुठे होते तुमचे? अहो थांबा थांबा. अहो इतकी काळजी करण्याची गरज नाहीये. जरा शांत व्हा तुम्ही. अहो रात्री अभ्यास करता करताच तिचा डोळा लागला. माधवानेच सांगितले मला. मग मी जाऊन घेऊन आले तीस. रात्रभर माझ्या जवळच होती ती. कल्याण म्हणजे अभ्यास यांचा आणि जीवाला घोर आमच्या. नसती कौतुके मेली. तुझ्या जवळ झोपलेली ना, मग उठलीये का काय? काल तर मारे गुण गात होतीस. आज काय झाले? काय झाले? उठली असेल ती. मी पाहून येते. अगो बाई, ही झोपलीच आहे अजून. रमा, रमे अगं उठ. बाई रमे, अगं उठ आता. अगो बाई, झोपेत बोलतेस की काय तू? अगो रमे, रमे उठ. अगं उठ ना. अगो काय चाललंय काय तुझे? अगो उठ. अगो सकाळ केव्हा झाली? मला झोपू दे ना. उठ उठ. चल उठ. अगो उठ. तुला खूप उशीर झालाय उठायास. चल उठ. आता काय? आता खा तुमच्या ताई सासूबाईंचा ओरडा. नाही. मला आता लाडी गोडी लावून काही नाही होणार हो. मी म्हणते इतक्या उशिरापर्यंत झोपावेच कशासाठी? चला उठा आणि आवरून घ्या पटपट. चल. सरस्वती, अगो तांदूळ झाले? हो झाले. अगो बाई, अण्णा आले वाटतं. गोपाळ, वामन, वत्सला बाई लवकर या, अण्णा आले.
अण्णा, आता लग्नाचा वृत्तांत सागर संगीत सांगा बघू. माझ्या यमू सोबत पाठराखीण कोण गेली ते सांगा. एवढ्या मोठ्या वाड्यात अगदी भिरभिरली असेल नाही पोर? सासूबाई, नंदा, जावा कोण कोण आहेत तिथे? हो हो हो, सांगतो. कार्य अगदी व्यवस्थित पार पडले. यमुनेच्या सासरी बरीच मंडळी आहेत, परंतु कुटुंब मोठे, सधन आणि सुसंस्कृत आहे. आपली यमू अगदी सुस्थळी पडली आहे. चला, पोरीचे कल्याण झाले. बरं अण्णा, आता सगळे सविस्तर सांगा ना. म्हणजे इथून निघाल्यापासून तिथे जाईपर्यंत काय काय झाले ते सगळं सांगा. तर अशा प्रकारे यमूच्या लग्नाची कहाणी सुफळ सुरू झाली. आपल्याकडनं सगळे व्यवस्थित दिले गेले ना हो? अगदी नेटके झाले. रुसवा फुगवा, उणी दुणी, मान पान असे कोणतेही नाट्य घडले नाही. बघितलेत ना उमा वहिनी, पोरीचे वय सरून जाते की काय असा घोर लागला होता आपल्या जीवास. आणि अण्णा तिचे अधिकच कोड कौतुक करतात असं म्हणत होते सगळे. पण आज अण्णांच्याच पुण्याईनं लेकीला उत्तम स्थळ मिळाले आणि कार्य चोख पार पडले. आपण कुणीही नसताना. अरे हो, दादा कुठे आहेत? एवढे कीर्तन केलेत पण हे ऐकायला हे नाहीत, हे आता लक्षात आलं ना भाऊजी? मी सारा वृत्तांत सांगण्याच्या रंगात होतो, त्यामुळे कोण नाही कोण आहे याकडे ध्यान नव्हते माझे. नसायचेच. घराण्यातील मोठ्या पुरुषांना विसरून यमीचं लग्न लावले, तेथेच सारे संपले. आता हे मानपान काय चाटायचे? दादा, कृपा करून असा विपर्यास करू नका. विपर्यास? कसला विपर्यास? वस्तुस्थिती सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. अहो दादा, तेथील काही सांगूच नका. आम्ही लग्नास येऊ नये हेच मनात होते तुमच्या. म्हणूनच मोठ्या चतुराईने उशिरा पोचेल असाच निरोप धाडला तुम्ही. आता ही मानपानाची नाटकं कशाला? दादा, अहो तेथील परिस्थिती जशी होती की तातडीने विवाह करावा लागला. दादा, खुद्द व्यायांनी क्षमा मागितली आपली. माझ्यावर नाही, निदान त्यांच्या शब्दावर तरी विश्वास ठेवा. तुमचेच व्याई, उंदराला मांजर साक्षी. ठेवा तुमचे मानपान तुमच्या पाशीच. दादा, दादा, अहो ऐका माझं. सोमण मावशी, हे नारळ नारूला द्या आणि म्हणा फोडून मागितले. ह्या जनेनी तुपाची बुदली कुठे ठेवली हेच ना. वा, उजाडला का दिवस सुनबाई? इथे आलात म्हणजे भूक लागली असणार.
काहीतरी गिळायला हवे असणार. थांब हो. घे घे हे दाणे घे. खा खा. घे हे दाणे. या ओट्यावर बस आणि आरामात खात बस. हो घे. जरा ही लाज नाही. कधी शिकणार रानड्यांचे कुळाचार. पहाटे लवकर उठायचे, चूल सारवायची, हळद कुंकू व्हायचे, ताजे दूध तापवायचे, नैवेद्य करायचा, पारोशी कामे आटपून अंग धुवायचे म्हणजे तांबडे फुटायच्या आत उठायला हवे. पण इथे बघा, इथे तर सगळाच उजेड आहे. ती माई तुझी सासू तीच अजून राबते. हाताखाली सून आली पण काय उपयोग आहे? काही उपयोग? दिवस उजाडून म्हातारा झाला तरी त्यांच्या सूनबाई या झोपलेल्या. ताई सासूबाई, चुकले माझे. उद्यापासून वेळेवर उठीन मी. पहाटे उठते, फुले वेचते, भारी गप्पा सांगत होतीस. आता काय झाले? ह्या गंगा यमुना डोळ्यात नकोयत. ह्या घरात जर मी तुला वेसण घातली नाही तर दुसरे कोणीच तुला वळण लावू शकणार नाही. आणि आमची माई म्हणजे तुझी सासू लोण्याचा गोळा आहे हो. जरा कोणी तिच्या समोर आसवे गाळली की ही विरघळली. आणि तू जर तिच्या समोर अशीच रडत राहिलीस तर तुझी सगळी कामे ती स्वतः करेल. नाही, आता तुझे लगाम मी माझ्याच हाती घेणार आहे. तरच तू वटणीवर येशील. तुझा नवरा उठून खाली आला पण तू आपली निजलेली. उद्यापासून हे खपवून घेणार नाही. उद्यापासून जर असे दिसले तर मग तू आहे आणि मी आहे. एखादा रट्टा द्यायलाही कमी करणार नाही आम्ही. रमा, बाळा इकडे. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. मारुती राया, सगळे काही तुझ्या कृपेने व्यवस्थित पार पडले. मुलगी सुस्थळी पडली, परंतु थोरले बंधू नाराज आहेत. यमुनेला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय जीवाचे समाधान नाही होणार. पण आज मन भरून आलंय. तुझ्या कृपेने लेकीचं मंगल कार्य सुखरूप झालंय. तिचा संसार सुखाचा करा देवा. आणखीन काय हवं? पण आज भाऊजींनी जीवाचा संताप करून घेतला. त्यांच्या मनास ते फार लागलंय. लेकीच्या लग्नात आपण नाही. जीवास रुखरुख लागली होती. पण परिस्थितीच अशी होती की मंगल कार्य श्रींच्या कृपेने सिद्धीच केले ना. मग झाले तर. आणि आपण होतात म्हणजे मीही होते असे समजावयाचे. अक्का आणि कुलकर्णी ममताळू आहेत.
त्यामुळे त्या यमुनेस नीट बोळवतील याची खात्री होती. आम्ही कोणी नसलो तरी यमुनेची मावशी 4 समजुतीच्या गोष्टी सांगून ममतेने तिची पाठवणी करेल याबद्दल मनात शंकाच नाही. परंतु सगळे तुमच्याप्रमाणे समजूतदार नसतात. भाऊजींचे म्हणता आहात ना? पण अगदी तातडीने निरोप धाडावयाचा म्हटले तरी मन धजावत नव्हते. म्हणजे आम्ही तिथे सर्वांसमक्ष बोललो नाही, पण काय ते चटदिशी सांगावे. जीव अगदी टांगणीला लागला. नाही, घाबरावयाचे अगदी कारण नाही. सारे काही यथासांग यथाविधी पार पडले. परंतु ते होईपर्यंत मात्र विघ्ने येत होती. मुलगा नवमतवादी असल्यामुळे त्याची मित्रमंडळी विधवेशी पुनर्विवाह करण्यास भरीस पाडत होती. अगं बाई, मग परंतु मुलगा दिल्या शब्दाचा पक्का आहे, वडिलांच्या आज्ञेबाहेर नाही. त्यामुळे त्याने वचन राखून यमुनेशीच विवाह केला. पण तोवर मात्र मनावर मोठेच दडपण होते. अशा परिस्थितीमध्ये भाऊजी तेथे आले असते तो मोठाच बखेडा उभा झाला असता. ते शीघ्र कोपी आहेत. आपण योग्य तेच केलेत. खरे सांगायचे तर शेवटपर्यंत सवडच सापडली नाही. आदांचा राग स्वाभाविक आहे, परंतु होतील हळूहळू शांत. आता खुद्द गायानीच माफी मागितली आहे, त्याचा असर होईलच. तुम्ही शांत राहा म्हणजे झाले. ये रमे, बैस बैस अशी. डोळे पुस. आणि हे बघ, ताई सासूबाई अशा रागे भरल्या ना तरी असे रडायचे नाही. हा अगो, हीच त्यांची माया करण्याची पद्धत आहे, कळले? हाच बघू. अगो बाई, हे गालोबा तर अजूनच फुगलेले दिसत आहेत. आता काय करावे बरे? मला कुणीतरी काय सांगितलं ठाऊके? मला सांगितले की सुनबाईंना गुदगुल्या केल्या ना की त्यांचा रडू कुठे कुठे पळून जाईल. आता कशी हसलीस? आणि एक ऐक रमे, कुणी आपल्याला काही बोलावे असे मुळात आपण वागूच नये, खरे की नाही? हो. नाही, तुम्ही आता ना अगदी माझ्या आईसारखं बोललात. अगदी आईसारखं. मी निघालो तशी धावत येऊन मला मिठी मारली आणि म्हणाली, ही डबी आईला द्या. आईला माझा निरोप मिळाला. अगो बाई, कसला निरोप? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. तुमच्याशी बोलल्यावर जीव हलका झाला माझा. तुमच्यासारखी सुशील आणि समंजस सहधर्मचारिणी मिळाली, त्यामुळे आमच्या संसाराचे तारू भरकटले नाही. तुम्ही अगदी समजुतीने घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेतले. त्यात विशेष ते काय, स्त्रीचे कर्तव्यच आहे. कर्तव्याची केवळ जाणीव असणे आणि ते मोठ्या क्षमतेने पूर्ण करणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हा माझ्या यमुनेचा संसारही असाच सुखाचा होईल ना? शंकाच नको. मुलगा वयानं मोठा, बिजवर आणि नवमतवादी आहे हे खरे, परंतु अत्यंत सुशील, सज्जन, वचनाचा पक्का आणि घराण्याचा आप सांभाळणारा आहे. सुसंस्कृतपणाचे तेज आहे चेहऱ्यावर. सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हीचा संगमच आहे म्हणा ना. परंतु अहंकार नावालाही नाही. घरात सुबत्ता आहे, माणसेही सुसंस्कृत आहेत. यमुनेची सासू ही माधवरावांची सावत्र आई, परंतु सख्यापेक्षा अधिक माया आहे.
यमुनेला काहीही त्रास होणार नाही. सासूरवास तर सोडाच, पण इथल्यापेक्षाही अधिक कोड कौतुक होईल याची खात्री आहे मला. चला, यमुनेची गणेश भक्ती फळाला आली म्हणायची तर. त्याची कृपा आहे म्हणूनच असे स्थळ मिळाले. ऐकून मन निवले हो माझे. दिवस रात्र यमुनेचे रुपडे डोळ्यासमोर नाचत होते. वाटत होतं धावत यावे आणि पोरीला घट्ट पोटाशी धरावे. काजळाचे गालबोट लावून तिची दृष्ट काढावी. मग वाटे आपण सारखी तिची आठवण काढली तर पोरीला उचकी लागेल. तिला तुमची आठवण येणार नाही असे होणे शक्य तरी आहे का? परंतु तुमची स्लेख मोठ्या धीराने आणि मुक्तपणे वागली हो. अरे हो, विसरलोच. मी निघालो तशी धावत येऊन मला मिठी मारली आणि म्हणाली, ही डबी आईला द्या. त्यामध्ये काय आहे कुणी सुद्धा पाहायचं नाही, तुम्ही सुद्धा. अगं बाई, काही सांगताय काय? मग आहे कुठे ती डबी? घरीच आहे. चला घरी चला, मला अगदी धीर निघत नाहीये. चला चला, आम्हालाही उत्सुकता आहे मायलेकीच्या गुपिताची. आईला माझा निरोप मिळाला. अगो बाई, कसला निरोप? माझ्या खुशालीचा. आणि तो ऐकून आईला खूप आनंद झाला. हे मला कळले. तुला कळले? हो बाई, तुला कसे कळले? ही माझी आणि आईची एक गंमत आहे.